नमस्ते सर्वांना, कसे आहेत? आय होप तुम्ही सर्वजण बरेच असं समजतो. माझी एक अशी परिस्थिती झाली ना, मी पहिल्यांदा व्लॉग बनवला आहे, ते पण रात्री बनवलं आहे. की माझी परिस्थिती अशी झाली ना, लई वाईट परिस्थिती झाली व रात्री झाले ते पण काय सांगू तुम्ही, काय ते ब्लॉग तुम्ही बघा आणि कसं वाटलं ते पण सांगा. आणि ही घटना कुणाला पण घडली असेल तर म्हणजे मला असं वाटतं की ही घटना माझ्या संकट घडली आहे का, माझ्या आणि ही परिस्थिती आणि कुणासंग घडलं आहे तिने पण मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ बघा नक्की लास्ट कमेंटमध्ये सांगा. हा बघा आमचा पोरगा रात्री एकटा झोपतच नाही, असं कधी पण डोळा उघडतच असतोय. याला घेऊन बसायला पाहिजे. आम्ही रात्रभर एकटा झोपतच नाही, दिवसभर थोडा झोपतोय, रात्रभर काय झोपत नाही, काय नाही. खाली घातला म्हणजे नुसता रडायचं. त्याला आम्ही वर घेऊन बसायला पाहिजे, डुलत डुलत पाय हलवत बसायला पाहिजे. हे याची आई माझ्याकडे देऊन ती झोपलेली आहे, तर मी याला घेऊन बसलो आहे. तो काय झोपाना काय नाही, तो मला बघत डोळे उघडत झोपला आहे. मला तर झोप आलं आहे, काय करायचं कळना. डोळे तर लाल भडक झालं, मी पण पेंगा लागलो होतो तसंच. पण आईला उठवा म्हटलं, ती तर झोपली होती. मग म्हटलं तर आई म्हणजे पोराची आई झोपली होती. रात्रीचं 1 वाजलं होतं. मी पण तुझा टाईम बघतच होतो, कधी झोपतो. तो काय झोपायच्या तयारीमध्ये होता. त्याची आई तर झोपच गाढच होती. हा पण काय डोळं फाकला आहे, काय उघडं झोपायच्या काय परिस्थितीमध्ये नव्हता. माझी तर डोळं झाकायला लागली होती. हा तर डोळा आणि जास्तच उघडत होता आपल्या झोपात, बरोबर ना. मग मला तर झोप आली होती, मी पण पेंगात होतो. तर काय समजेना, कधी झोपतो कधी नाही, मी कधी झोपन हे सांगा. मी पण डोळ्याची माझी परिस्थिती आली होती, कधी झोपतो काय नाही. रोज पहाटेचे 4-5 झोपतच नाही येतो. ते सांगा आम्ही पण बसायलाच पाहिजे रात्रभर. आई थोडी उठत्या रडल्यावर, परत म्हटलं की आईला थोडं उठवा त्याच्या आईला. मग ती काय आई म्हणजे त्याची पोरीची आई, ती तर झोपली तर उठवलं मी तिला. ती पेंगा लागली परत, आता घे तुझ्या हातात द्यावं म्हटलं तर